गाड्या तर तशा भरपूर आहेत आपल्याकडे इथं ही होंडा ट्रायम्फ हां. पण आज आपण जाणार आहे ही गाडी घेऊन, जी की माझी आहे, ब्लॅक बिस्ट. ती विरेची गाडी आहे. तेच म्हणत होतो. ती विरेची गाडी आहे, ही रोहण्याची गाडी आहे, ही उतकेची गाडी आहे. गाड्या भरपूर आहेत आपल्याकडे राईड करायला, पण आज आपण आपली गाडी घेऊन जाणार आहे. पहिला ब्लॉग आहे, त्यामुळं बघूया. चला आता जाऊया. रोहन येतोय आपल्यासोबत. आज आपण चाललो आहे कुठेतरी स्पेशल ठिकाणी, एका ठिकाणी. चला, गणपती बाप्पा मोरया. बाय बाय. गाडी दचके मारतीये थोडी ह्याच्यामुळं. आता धुतली ना, त्याच्यामुळे थोडंसं पेट्रोलचं तर काहीतरी होतो विषय थोडं. त्याकडनं हवा मारून घेऊया आणि हे करून घेऊया. गुरु गॅरेज इथंच करतोय भाई गाडीची सगळी कामं मी. हा छोटू आपला काय नाही बघ, चाललोय बाहेर. हे करून दे मला. कसे आहेत ग्लव्स? सगळ्या म्हणजे पर्टिक्युलर गोष्टींबद्दल तर बोलूच आपण, पण हे ग्लव्स वगैरे चांगलं आहे. लोकलच आपल्या इथनं एका दुकानातनं घेतलेले आहेत सध्या. तसं प्रोटेक्शन वगैरे त्याचं काही आयडिया नाही मला अजून कसं आहे काय, पण हवेपासून वगैरे तरी बऱ्यापैकी प्रोटेक्शन आहे. चलो जाऊ का? हात थोडेसे स्लिप होताना वाटतायत मला ह्याच्यावरती. मला सवय नाही ना ह्याची, त्यामुळे हात थोडेसे स्लिप होताना वाटतायत मला, पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. आणि हवेचा ब्लास्ट वगैरे कसं वर्क करतंय काय करतंय आता आपण बघूच. हां, तर आता सुरू करूया. बाप्पा रेसिडेन्सी पासून निघालोय आता. बाप्पा रेसिडेन्सीच्या समोर आहे. तिथनं आता माझा तर प्लॅन आहे की एका ठिकाणी जायचं. आता ते ठिकाण कोणतं? बऱ्याच गोष्टी मी माझ्या ह्याच्यामध्ये चालू केलं होतं ना, त्या आमचा एक गणपती बाप्पा आहे ज्याच्याकडं मी जातो आधीमध्ये, मला वाटतं तेव्हा. मी त्या गणपती बाप्पाकडेच चाललो आहे आता. आणि ते ठिकाण पण मस्त आहे. जाताना मस्त रस्ता वगैरे आपल्याला सगळं बोलता येईल, गप्पा मारता येईल. तिथं गेल्यावरती मी तिथलं पण हे टाकणारच आहे, व्हिडिओ वगैरे बनवणारच आहे तिथं. नवीन सुरुवात आहे, शिकतोय, हे करतोय. आता हिंजवडीतनं निघलोय, जाणार आहे तळेगावला. तळेगावचा जो आपला बिर्ला गणपती आहे तिथं चाललोय आता मी. मस्त आहे, सिनिक व्ह्यू आहे तिथून पण. तो एक्सप्लोर करू जरा. आज संडे, उद्यापासून परत तेच काम वगैरे सगळं चालू होईल. म्हटलं आज सगळं सेटअप केलाय, घेतलंय, सगळ्या गोष्टी करायचंय, तर मग सुरुवात करूनच देऊ. आज चांगला दिवस, सगळं आहे व्यवस्थित. चला, इथून आपलं आता असणारे टार्गेट वाकड ब्रिज. वाकड ब्रिजवरून हायवेला लागलो की जुन्या हायवेकडे जायचं. जुन्या हायवेनी टोल नाका क्रॉस झाला की आपण पोहोचून जाणार बिर्ला गणपतीला. अरे काय मधून पळतात भाई, डेंजर. स्टार्ट केली रेकॉर्डिंग. अरे ते मध्येच स्क्रीन बंद होती कॅमेराची. मला असं वाटलं की बॅटरी सेव्ह करण्यासाठी चालू आहे ते. बरोबर, मला असं वाटलं की काय रेकॉर्डिंग बंद झाली का काय. वो काका बसवाले, डेंजर ट्रिपा. हां, कस काय काका हॉर्न बिन काहीच वाजवलं नाही काकांनी. डायरेक्ट पप्पी दिली असती ना काकाने आता गालावरती, इकडनं ह्या बाजूने राईट साईडनी. चला, हा सर्व्हिस रोड घेतला आहे इथनं की आता पुढून आपल्याला ते टिपटॉप हॉटेल बिटेल क्रॉस करून आपल्याला पुढं हे करावं लागणार आहे, वरती जावं लागणार आहे. इथून पुढून तिकडून बंद असतं आणि बऱ्यापैकी उतरणाऱ्याच गाड्या उतरतात तिकडनं. ते पण कधी कधी ते असतं, नाही तर कधी कधी बॅरिगेटिंग केलेलं असतं. चला, आपल्याला भेटते जागा, तेवढ्यातनं निघून घेऊ पटापट. एकदा हायवेला गेलो की मग विंड टेस्ट वगैरे सगळं होऊन जाईल ह्याचं. रोहण्याला आणलंय आज सोबत, जरा असावा सोबत रोहण्या. आणि रोहण्या येतो भाई. पोरं पब्लिक लय भारी आपली, पब्लिक येऊन जाते सगळी.
कोण पण येतं, चला इकडं जायचं आहे, चला तिकडं जायचं आहे, आहेत आपले पोरं. त्यामुळं काय एवढा विषय नाही. कधी कधी मी एकटा असेल, कधी कधी माझ्यासोबत लोक असतील, त्यांच्यासोबत गप्पा होतील, त्यांचे काय व्ह्यूज आहेत ह्याच्यावरती हे सगळं कळेल. त्यामुळं त्याचा काही विषय नाही आहे. गाडीबद्दल बोलायचं तर गाडी आपली 2021मध्ये घेतली बरं का मी, ऑगस्टच्या महिन्यामध्ये. तेव्हापासून म्हणजे कॉलेजला होतो ना तेव्हापासूनच आहे गाडी माझ्याकडं. पण कधी असं फिरलो लय भरपूर, इकडं तिकडं मोटरसायकलवर गेलो, पण असं कधी असं व्लॉगिंग करूया आपण किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करूया, गप्पा तर मी स्वतःशी भरपूर मारतो गाडी वगैरे चालवताना. पण असं रेकॉर्ड वगैरे कधी करत नव्हतो. आता आज काल डोक्यात आलं, म्हटलं करायची ही गोष्ट आपल्याला, रेकॉर्डिंग करायची आहे किंवा मोठं व्लॉगिंग म्हणू शकतो आपण याला, नॉर्मल व्लॉगिंग करायचा नाद होता आपल्याला पहिल्यापासून, पण कधी असं एकदम सिरियसली घेतलं नाही. पण आता वाटतंय की करून टाकावं यार, आहे वेळ आयुष्यामध्ये आपल्याकडं. हां, बऱ्यापैकी गोष्टी नॉर्मलाइज आहेत सगळ्या, करू शकतो. हे स्वतःसाठी थोडंसं काहीतरी वेगळं वाटायसाठी करायला पाहिजे. आता विंड ब्लास्ट वगैरे किती येत असेल माहीत नाही, कळत नाही आहे. पण जेव्हा हा व्हिडिओ आता एडिट करायला घेईल, बघल, त्यावेळी कळलंच. ट्राफिक आहे आज इकडं. इथं पुढं बसेस थांबतात ना हे करायसाठी, उचलायसाठी लोकांना मुंबईला जाणाऱ्या. त्याच्यामुळं मग त्या बसेसच्या साईडनं गाड्या स्लो होऊन जातात, राईटने ओव्हरटेक मारतात. त्याच्यामुळं थोडंसं इथं होतं ट्रॅफिक, नाही असं नाही, माहितीच आहे आपल्याला हे. उभ्या साईडनं काढून घेऊ, काय विषय नाही. तरी आज कमी वाटतंय ट्रॅफिक थोडंसं, नाही तर भरपूर असतं. गाड्या राईटला दाबतात ना एकमेकांना. चला आपण पण राईटने निघण्याचा प्रयत्न करू. हा दादा, हा हॉर्न देतोय दादा मागणं, बरोबर आहे. काय झालं आता, मोकळं आहे बऱ्यापैकी सगळं. हवा बिवा मस्त आहे आज, मोकळं वाटतं. गणपती बाप्पाचं दर्शन करून येऊ. तेवढंच ब्लॉग कंटेंट आपल्याला काय भेटतोय, काय हे होतंय ते बघू. काय तो काढू नको निघून जाते. आणि लय दिवसाची इच्छा होती, करायचं होतं, पण काय माहिती का राहून जात होतं. पण आता वाटतंय की करून घ्यावं. तर बघूया, स्टार्ट केलं, अजून शिकतोय. बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या त्याच्यामध्ये, लय विषय याचा. कारण आता मी हा कॅमेरा वगैरे सगळं घेतलं, ह्याचे तर डेडिकेटेड नंतर मी व्हिडिओज बनवण्याचा ट्राय करणारच आहे. कॅमेरा झालं, माईक झालं, त्याचा सेटअप झाला. पण मी सगळं हा सेटअप केला, पण त्याच्यामध्ये पण भरपूर गोष्टी शिकायला भेटल्या. यूट्यूबवरती सगळे व्हिडिओज वगैरे आहेत, सगळं आहे, कसं करायचं, काय करायचं. त्यामुळं बऱ्याच गोष्टींचं गायडन्स मिळून जातो बाकीच्या लोकांकडनं. आणि खूप लोक करतायत, खूप लोकांचं त्याच्यामध्ये हे आहे. त्याच्यामुळे त्यांचं हे बघून एक मोटिवेशन पण मिळतं आणि त्यांच्याकडनं शिकायला पण मिळतं बऱ्यापैकी. पवना नदीचा ब्रिज क्रॉस करतोय आपण आता. इकडं पलीकडच्या बाजूला हे रावेत चालू झालं सगळं. इकडं किवळे, इकडं रावेत. लेफ्ट साईडला किवळे, राईट साईडला रावेत, असा विषय हा. धूळ बीळ जरा आहे इथं, आता सध्या कन्स्ट्रक्शन चालू आहे. धूळ बघा ना किती, खालच्या साईडला रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे. झालं आता इथून पुढे गेलं की नवीन मुंबई पुणे हायवे वेगळा होतो. बंद करायची मला सवयच नाही, काय माहिती, मला लावून घ्यायची ती सवय. इंडिकेटरच बंद करत नाही. एकदा इंडिकेटर दिला मी की तो बराच वेळ ट्रिपा. हे असं आहे बघा, हे असल्या गोष्टी रेकॉर्ड होतात. आहेत म्हणजे
क्लोज कॉल्स पण कधी कधी होतात गाडी चालवताना नॉर्मली, पण काय नाही, होऊन जातं ॲडजस्ट. लई पण क्लोज नव्हता तो, एवढं पण काय हे नाही. हा ब्रिज आहे, हा ब्रिजला पण साईडला गाड्या उभे आहेत, त्याच्यामुळे फक्त एवढं ट्रॅफिक. आता तो बघा तिकडनं थर्ड लेनमधून तो तिकडं गेलाय, पण ह्या लेनमधनं फार तिकडं. कंटेंट तर आहे बाई, लोक स्वतःहून कंटेंट बनवून येतात. आणि कॅमेरा वगैरे बघितलं ना, एक गोष्ट नोटीस केली मी, की असं लोक स्वतःहून कंटेंट देतात आपल्याला. लोकांना पण आवड आहे, लोकांना पण आहे त्या ह्याच्यामध्ये यायचं हे असतं, त्यामुळं कंटेंट भेटून जातं. आता हे बघा, हे थर्ड लेनमधनं कसे तिकडं बार एकदम ह्याच्यामध्ये चालले सगळे, काय विषय नाही. आपल्याला सरळ जायचं आहे. हा रस्ता जातो तो मुंबई पुणे नवीन रस्ता आहे, आणि हा जुनावाला आपला हायवे. आपल्याला जायचं तळेगावच्या टोल नाका, जुनावाला जो तळेगावचा टोल नाका आहे ना, तिथून पलीकडे क्रॉस केलं की बिर्ला जातो. इथं पण व्हिडिओ काढायचा, मोठो व्लॉग. असं काय म्हणजे मोठो व्लॉगच बनवेन असं नाही, मला बोलायला आवडतं, बोलतो मी भरपूर. पण अजून तेवढं असं कॉन्फिडन्स कॅमेऱ्याच्या समोर येऊन डायरेक्टली कसं बोलू शकेन कसं माहीत नाही, शिकतोय अजून. पण असं मी भरपूर बोलतो, जेव्हा मी गाडी चालवत असतो त्यावेळी मी भरपूर बोलू शकतो. म्हणजे माझ्याकडे आता कॅमेराचा हे नाही आहे, व्ह्यू नाही आहे, बरोबर, तरी मी कॅमेरासमोर, मला माहिती मी रेकॉर्ड होतोय, रेकॉर्ड करतोय, त्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड होत आहेत, त्या सगळ्या गोष्टी म्हणजे मी बोलू शकतो. समोर माझा कॅमेरा आहे आणि मी एकदम कॅमेऱ्यात बघून बोलायला लागलो एकदम असं लगेच पहिल्या दिवशी माझ्याने पण म्हणजे हे नाही. पण मी शक्यतो म्हणून पहिल्यांदा सुरुवात केली, म्हटलं मोठं व्लॉगिंग आपण करू शकतो बाई, ही गोष्ट आहे. तर व्हिडिओ काढायचा आहे आपल्याला, बनवायचं आहे, लोक एंगेज कशी होतील, लोकांना आपलं बोलणं वगैरे आवडतंय का, आपल्या गोष्टी. नंतर चेहरा तर काय आवडेल नाही आवडेल काय लोकांना, असं असतात ना गोष्टी. पण बघू, चेहरा वगैरे पण टाकण्याचा प्रयत्न करू आपण सगळं हे. पण बोलणं, माणसाचं बोलणं एक लय महत्त्वाची गोष्ट असते. इथं थोडंसं ट्रॅफिक वाटतंय मला आत्ता. गोरडेश्वर, इथून आहे ना, गोरडेश्वरचं पुढे एक मंदिर आहे, मस्त आहे. तिकडं वरती त्या डोंगरावरती पण एक दिवशी जाऊ आपण ट्रेकला. तो एक ट्रेक करू शकतो जवळच्या जवळ. तसं बघायला गेलं तर पुण्यामध्ये भरपूर आहे भाई, भरपूर जाऊन आलेली ठिकाणं आहेत आणि मी ही सगळी, पण कधी असं रेकॉर्ड वगैरे नाही केलं. मी जात राहतो नॉर्मली. तर गोरडेश्वरला पण गेल्यावरती आपण करू. भरपूर ठिकाणं आहेत की जिथं जिथं फिरायला जायचं आहे, अजून पुढं बाहेर पण जायचं आहे मला. आता मी फिरणार आहे, मस्त ठरवलं आहे मी आता फिरायचं. आपण जरा बाईक आपल्याला फिरवायची होती आधीपासून इकडं तिकडं, तर आता त्या सगळ्या गोष्टी करायच्या. मग आजपासून सुरुवात केली मी. आज संडे आहे, डेट माझ्या काय आजची लक्षात नाही. शेलारवाडी डोंगर आहे तो गोरडेश्वरचा. इंट्रो वगैरे असं जर बोलायला गेलो तर माझा इंट्रो असा आहे की मी सुरुवातीलाच करायला पाहिजे होता कदाचित तो, पण मी एक इंजिनियर आहे आणि मी हे नवीन व्लॉगिंग वगैरे आता चालू केलं आहे. मी पुण्यात राहतो हिंजवडीमध्ये आणि मी प्रॉपर मुंबईचा आहे. म्हणजे मुंबईवरून इथे मी 2018मध्ये इंजिनिअरिंगला वगैरे आलो. त्याच्यानंतर मग 2022ला जे जॉबला लागलो, त्याच्यानंतर मी बऱ्यापैकी जॉब वगैरे करतोय 2022पासून IT मध्ये. सध्या मी SAP मध्ये काम करतो, म्हणजे SAP टेक्नॉलॉजीवर काम करतो एका MNC मध्ये. ओके 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 हां, काय बोललो, हां MNC मध्ये बिर्ला गणपती दिसायला सुरुवात झाली. गणपती बाप्पा मोरया. पुढं आपल्याला टोल नाका आहे, टोल नाका क्रॉस केला की आपण वरती पोहोचून जाऊ. जवळ होतं, जास्त काय मोठी राईड नव्हती मी, पण जेवढी होती तेवढ्यामध्ये माझ्याबद्दल काही जी माहिती देता आली ती मी दिली. लोकांवर कनेक्ट व्हायचं आहे, बोलायचं आहे. बरीच लोक आहेत ज्यांना असे व्हिडिओज बघायला वगैरे चांगलं वाटतं. मला स्वतःला, मी स्वतः पण भरपूर लोकांना फॉलो करतो, बघतो त्यांचे व्हिडिओज. मला पण स्वतःला आधीपासून इच्छा होती,
म्हणूनच आता मी पण हे स्टार्ट केलं आहे. चला साईडने एक बरं आहे आपल्याला टू व्हीलरवाल्यांना भाई टोल बिलचं काही टेन्शन नसतं. मस्तपैकी साईडने सूममध्ये आपण निघून जातो. झाला टोल नाका क्रॉस. टोल नाका क्रॉस केला की पुढचा जो आतमधला टर्न आहे तो घेतला की आपण जातो गणपती बाप्पाचं दर्शन करायला जायचं. थोड्याशा पायऱ्या वगैरे आहेत, पायऱ्या वगैरे वरती चढताना थोड्या गप्पा मारूच आपण. तिथूनच आहे. आता बऱ्याच दिवसानंतर आलोय. आज काहीतरी नवीन सुरू करतोय, गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने करू असं हे आहे माझं. त्याच्यामुळं पुढून गेला की थोडंसं आतमध्ये गाड्यांची लाईट वगैरे कशी येते काय येते तर काय माहीत नाही. तसं अंधारा कसा रेकॉर्ड करतो, कसा परफॉर्म करतो. हा गणपतीकडे जाण्याचा मार्ग. पुढून एक छोटीशी गल्लीसारखंच आहे, बिर्ला गणपती मंदिर. इथून आत गेलो ना या गल्लीतनं की वरती जावं लागतं थोडंसं चढून. येस, काय झालं, गर्दी आहे का? भरपूर गर्दी आहे रे. बघा गर्दी आहे, लोक निघतात बाहेर. गाडी कुठं लावू शकतो? हां इथे जागा आहे, इथे लावून देऊ आपण. सेटअप बंद करू आपला हा. आता आम्ही इथं पोचलेलो आहे. तर बघू शकता की इथे एक पाण्याची टाकी वगैरे. तिथून वरती आलो, थोडं खाली गाडी लावली तिकडं. इथनं आलो, आता इथं पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून आता वरती जायचं, वरती गणपती बाप्पांना भेटायला. चला तर भेटूयात. चला वरती चढतोय मी आता. जसं जसं वरती जाईल तसं तसं खालची लाईटिंग वगैरे एवढी भारी दिसते ना, रस्त्याच्या गाड्या वगैरे एकदम भारी दिसतात. आता ह्याच्यात दिसत आहेत का, कवर होत आहेत का हे बघायला लागेल जरा. लाईट वगैरे कशी काम करते काय दिसते पलीकडे सगळं वाईड अँगलमध्ये. केस लय खराब होतं, हेल्मेट लावलं केस पूर्ण हे होऊन जातच. त्यामुळे केसांचं थोडंसं इग्नोर मारून द्या. तेच जसं सांगितलं आता तुम्हाला कळत असेल. ह्याच्यामध्ये बोलायला हेल्मेटमध्ये आपल्याकडे कॅमेराचं तोंड नसतं रे, बोलायला फरक आहे. आणि कॅमेरामध्ये बघून बोलणं हा लय मोठा फरक आहे. ही गोष्ट तर मी आत्ता सध्या नोटीस करतोय. गणपती बाप्पा मोरया. वरती जायला रस्ता आहे. आपण ह्याबद्दल थोडी काय माहिती लिहिलेली असेल ते लिहूया. मुख्य अतिथी. हे रेकॉर्ड होतंय, लाईटमुळे रिफ्लेक्शन येतं. ठीक आहे. खूप मोठी अशी अजस्त्र मूर्ती बनवलेली इथे वरती डोंगरावरती. आणि ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य आहे की गणपती बाप्पा मांडे घालून बसलेले आहेत एकदम, आणि पाटावरती खाली एक त्यांनी कॉन्क्रीटचं हे केलेलं आहे, त्याच्यानंतर वरती पाट आणि मग त्याच्यावरती गणपती बाप्पा. गार्डन वगैरे पण एकदम सुंदर आहे इथं.
येऊ शकतात. पुण्यातले लोक, भरपूर लोक इथे येऊ शकतात आणि येतात लोक भरपूर सारे. म्हणजे असं नाही की हे प्लेस एकदम हे वेल नोन, सगळ्यांना माहिती आहे ह्या जागेबद्दल. पलीकडं तो नवीन हायवे, एक्सप्रेसवे दिसतो आणि एक्सप्रेसवेवरून पण या गणपतीची पाठ दिसते थोडक्यात. आणि जो जुना हायवे आणि नवीन हायवे दोघांच्या मधला जो पट्टा आहे त्याच्यामध्ये हा बिर्ला गणपती आहे. हा जुना हायवे पुढे पूर्ण त्या बाजूला सगळा आणि मागच्या बाजूला नवीन हायवे, एक्सप्रेसवे. ठीक आहे, चालेल. इथपर्यंत आपण हे सगळं बघितलं. छान. आता बसतो इथे थोडा वेळ आणि मग थोड्या वेळाने निघेल. निघताना परत मी आपलं गप्पा आहेत त्या आपल्या होतीलच. पण सध्या इकडं आता थोडं आलो आहे. इकडचा पण जो व्ह्यू आहे आणि जो पीस आहे इथल्या जागेचा, त्या पीसचा थोडासा आस्वाद घेतो मी पण, आनंद घेतो त्याचा. ठीक आहे. कसा व्हिडिओ बनला आहे, काय बनला आहे हे चेक नाही केलेलं. माईक पण कनेक्टेड नाही आहे आत्ता सध्या. हा जो ॲक्शन कॅम आहे त्याच ॲक्शन कॅमच्या कॅमेऱ्यामध्ये आवाज पण रेकॉर्ड होतो आहे. मी खाली उतरतो आहे आता. खाली उतरून मग कॅमेरा सेटअप आपण ह्याच्यावरती केला, हेल्मेटवरती, की बाकी गप्पा मारूयात. ठीक आहे. व्हिडिओ चेक केले मी, बघितले, पण काही मला टायमिंगचं थोडंसं हे वाटलं, किती वेळात आपण पोचलो, काय झालं आहे ते समजलेलं नाही आहे. पण ज्यावेळी आपण हे व्हिडिओज हे करू, एडिटला घेऊ किंवा इम्पोर्ट करू ह्याच्यामध्ये लॅपटॉपमध्ये, त्यावेळी बऱ्यापैकी गोष्टी कळून जातील. पहिलाच दिवस होता. जेवढा जमला आहे कंटेंट आपल्याला हे झालं आहे, रेकॉर्ड झालं आहे याच्यामधनं, त्याच्यावरती आपण गप्पा मारू. कंटेंट भेटला काहीतरी. ते विक्रीसाठी आहेत. कृपया पान फूल तोडू नये, अपशब्द वापरल्यास वाईट मानू नये. कळलं का? हातबीत लावू नको रोन्या. चला निघायची तयारी करूया आपण परत. इंडिकेटर तरी तसंच चालू आहे माझा. निघतो आता इथनं. चला, गणपती बाप्पा मोरया. आता सरळ हिंजवडीत जाऊ आपलं मस्तपैकी. फ्लॅट बीट वरती गेलो की बाकी गोष्टी बघू कशा कशा आहेत, काय काय ठरतंय, कुठे जेवायला जायचं, जेवायचा काय प्लॅन आहे आजचा. पब्लिकचा उद्यापासून सोमवार सकाळपासून परत चालू होऊन जाईल कामाचं. हे उठायचं रोजचं रुटीन. शनिवार रविवार मस्त वाटतं यार, पण शनिवार रविवार थोडं फिरायला बिरायला भेटतंय. ते एक बरं आहे की आठवड्यातले 5 दिवस काम करायचे, 2 दिवस काही म्हणजे ज्या गोष्टी असतील त्या करायला पाहिजे. एवढे दिवस असं झोपून बिपून काढून सगळं, ते तर आहेच झोपणं, पण एक मस्त मला पण हे वाटतं. मला पण झोपायला बिपायला लय आवडतं, पण फिरायला जास्त आवडतं असं म्हणावं लागेल. कारण फिरणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. एक गोष्ट मी खूप जास्त हे करतो. इंडिकेटर बंद वन्स अगेन. आणि मला असं वाटतं ह्या हेल्मेटचा जो वायझर आहे तो वायझर थोडासा ब्लरीश झाला आहे. त्याला चेंज करायचा विचार मी करतोय. कारण हेल्मेट तर हे जुनं आहे. जेव्हा गाडी घेतली तेव्हापासून मी हे हेल्मेट वापरतोय. वायझर त्याचं बदललेलं नाही आहे तेव्हापासून. कधी एकदा बदललं होतं मध्ये, पण तरी सुद्धा ते वायझरवरती स्क्रॅचेस येऊनच जातात किती जरी हे झालं तरी. तर बघू आपण हे चेंज करू. तर रात्रीची विजिबिलिटी पण थोडीशी कमी वाटते त्या वायझरमधनं मला. एकतर चष्मा आहे मला, ते डबल रिफ्लेक्शन वगैरे येतात ह्याचे. रोड क्रॉस करायचा आहे हा हायवे आपल्याला, पलीकडे जायला परत एकदा टोल नाका क्रॉस करून हाय त्याच मार्गे आपण परत जाणार आहे. जाता जाता थोड्या गप्पा मारू, हे करू. कसल्या स्पीडमध्ये येतात गाड्या भाई. चलो, नाव देहू रोड, देन रावेत, तातवडे, आणि मग पुढे पुनावळे, आणि मग वाकड हिंजवडी. आता ते हिंजवडी पर्यंत पोचतोपर्यंत तर ह्या गणपतीचं माझं हे जे नातं मी जे बोलत होतो ते जाता येता लहानपणापासून बघायचो, कौतुक वाटायचं. अरे बाप रे, केवढा मोठा गणपती बाप्पा आहे इथं बनवलेला. तर कसं बनवलं असेल त्यावेळी वाटायचं एकदम हे. मग नंतर नंतर यायला लागलो स्वतःहून बघायला वगैरे बऱ्याच गोष्टी. बरं वाटतं इकडं पण आलं की जरा.
आणि जवळच्या जवळ म्हणजे त्यावेळी कॉलेजला पण इकडं होतो, आकुर्डीमध्ये राहिलो होतो, तेव्हा तिथून तर जास्त जवळ होतं. अजून 1-2-3 प्लेसेस आहेत की जिथं मी ह्याच एरियामध्ये मी फिरलेलो आहे. कुंडबळा वॉटरफॉल, जाताना मला काय आठवलं नव्हतं नाव. तिकडे पलीकडे एक ब्रिज आहे जे मी म्हणत होतो, तो ब्रिज मध्ये मध्यंतरी तो ब्रिज जुना झाला होता एकदम, तो पडला होता. आता काय परिस्थिती आहे तिकडं माहीत नाही, पण कुंडमाळा वॉटरफॉल येतो. आणि इकडचं गोरडेश्वरचं तर मी तुम्हाला सांगितलं, गोरडेश्वरचं तर. आणि मिसळ भाई, मिसळ जोगेश्वरी, इकडे एक जोगेश्वरी मिसळ आहे, हीच ती जोगेश्वरी मिसळ मस्त आहे. मिसळ मस्त आहे इथली, जाता येतं मी कधी कधी खातो. मिसळ लव, मिसळ म्हणजे मला जास्त आवडते. तर माझ्या इन्स्टा बायोमध्ये पण मी टाकलेलं आहे मिसळ लव. मी भरपूर मिसळ ट्राय केलेले आहेत. आपण मिसळचे वगैरे पण व्हिडिओज बनवू नंतर. म्हणजे मला असं काय वाटतं मिसळबद्दल, कुठली मिसळ कशी आहे हे पण बनवू शकतो मी. असंही मी मिसळ खायला महिन्यातून 1-2-3 वेळेस तर जातोच. त्याच्यामुळं मग इकडची मिसळ, तिकडची मिसळ, असे भरपूर मिसळ्स वगैरे ट्राय केलेले आहेत, तर त्या पण आपण कवर करू शकतो. आणि बाकी मित्रांबरोबर बापरे, तो तर कंटेंटच कंटेंट आहे भाई. मित्र तर भाई माझे, त्यांच्यासोबत फिरायचं म्हणजे आता एक माहीत पडतील जसे जसे व्हिडिओ बनवत जाईल तसं प्रत्येकजण कोण ना कोणतरी कळूनच जातील. कॅरेक्टर माझ्या आयुष्यातले हे सगळे कॅरेक्टर्स हळूहळू तर ओपन होतीलच. पण मग ही सिरीज बनवायची अशी एक मजा येणार आहे. जॅकेट वगैरे काय घातलेलं नाही आहे. आणि ग्लव्स येताना घातले बरं का, जाताना विसरून गेले मी घालायचे ग्लव्स. आता ठीक आहे, जाऊ दे. आज पहिल्यांदाच ग्लव्स असे यूज केले मी, असे एकदम मला गरज एवढी वाटत नव्हती तरी मी ग्लव्स वगैरे यूज केले. पण करायला पाहिजेत ग्लव्स ॲक्च्युली यूज गाडी चालवताना. भरपूर प्रोटेक्शन देतात. नकल प्रोटेक्शन तर खतरनाक आहे त्या ग्लव्सचं. चांगलं आहे म्हणजे जरी लागलं तर पहिल्यांदा बोटांना लागतं कधी पण. आता आपण पडलो बरेच वेळा असं झालं, क्लच तुटतोय माझा, ब्रेक तुटतोय गाडी पडल्यावरती. उभ्या गाडी पडत. हां, आणि ह्या एक गाडीचा विषय आहे TVSचा मी नोटीस केलेला, जो की मी सगळ्यांना सांगू शकतो आता हायवे आपल्याकडे बोलायला. तर याचं जे स्टँड आहे या गाडीचं 200चं RTRचं, हे स्टँडले छोटं आहे, जे स्टॉकमध्ये जे गाडीसोबत मिळतं ते. तर गाडी आहे ना अशी टिल्ट करते, थोडी झोपते गाडी. तर मग गाडी कधी कधी ना लावल्या सिंगल स्टँडवर लावल्या पडायची माझी गाडी, जर लईच उतरायला लावली तर. मग मला डबल स्टँडला लावायला लागायची. मग मी काय केलं, मी जरा यूट्यूबचे व्हिडिओज वगैरे बघितले. बऱ्याच जणांनी काय केलेलं होतं, 220चं वगैरे जे स्टँड भेटतं ना त्या स्टँडला रिप्लेस केलेलं, जुनं TVSच्या स्टँडला रिप्लेस केलं होतं त्या 220 पल्सरच्या स्टँडनी. त्याच्यामुळं मी पण तेच केलं आणि मस्त तेव्हापासून मला कधी स्टँडचा प्रॉब्लेम नाही आला. गाडी उभ्या कधी पडली नाही आहे. आणि स्टँड मजबूत आहे, ते चांगलं स्टँड आहे, स्टॉकवालं. ते त्यांचं जे जेन्युअन जे बजाजचं प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट आहे ते ॲक्च्युली. आणि थोडीशी वेल्डिंग मारून घ्यावं लागतं त्याला, पेंट वगैरे करायचं, काय इरोजन करोजन काय होत नाही त्याचं, एकदम व्यवस्थित राहतं ते. तर मी ती गोष्ट केलेली आहे माझ्या गाडीसाठी. आणि या गाडीचं एक विशेष गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत आहे ना, इंजिनचं कधीच काय मी म्हणजे काम मला आलं नाही. पण भाई माझं वापरणं जरा हे म्हणजे गोष्टी मी जरा अशा एकदम केअरलेसली म्हणू शकतो आपण, थोडं तसं वापरून घेतो. त्याच्यामुळं काय होतं, या गाडीचं पण भरपूर म्हणजे एकदा म्हणजे मागचा टायर तर चेंज केला जातं, एवढे वर्ष झाले होते तर मी मागचा टायर चेंज केला. अजून पुढचा टायर चेंज वगैरे केलेला नाही आहे. आपला सिग्नल कुठल्या बाजूला सुटलेला आहे, चला आपला सिग्नल त्या बाजूला सुटलेला आहे. आपण इथून वरती गाडी काढण्याचा प्रयत्न करून पलीकडे जाऊ. थांब, हा कुठं जायचं ह्याला, आणि इंडिकेटर वगैरे काय नाही तर दिला इंडिकेटर दिला. ओ सिग्नल लागून गेला, बघितलं. अरे ठीक आहे, सिग्नल आहे ना 45 सेकंद इकडं जायचं सिग्नल, इकडं जायचा रेड सिग्नल आहे 100 सेकंदाचा. ट्रॅफिक भरपूर मूव्ह होतं पलीकडच्या बाजूने. तिकडून येणारं जे ट्रॅफिक आहे, भक्तिशक्ती वगैरे तिकडनं येणारे ट्रॅफिक, मुंबईला जाणारं या बाजूला, हे सगळं ट्रॅफिक बऱ्यापैकी इथं मूव्ह होतं. इथं म्हणजे अगोदर हे नव्हतं सिग्नल वगैरे, जेव्हा मी स्टार्टिंगला यायचो ना, आता सिग्नल वगैरे नव्हतं. आता ट्रॅफिक वाढलं, सगळं झालं, त्याच्यामुळं सिग्नल्स वगैरे पण वाढलेले आहेत बऱ्यापैकी सगळीकडं. आता हिंजवडीमध्ये पण किती ट्रॅफिक, किती सिग्नल, चौकामध्ये सिग्नल झाले. हायवेचा हा एकच सिग्नल आहे असं म्हणायला लागेल मला इथं. इथून पुढं गेल्यावरती हायवेला कुठं सिग्नल वगैरे काय नाही. डायरेक्ट जेव्हा आता मी हिंजवडीमध्ये जाईल त्यावेळी तिथं मला सिग्नल लागेल एखादा.
मे बी आपण वाकडमधनं फिरून ब्रिजच्या वरनं जाऊ. त्याच्यामुळं तिकडनं पण बऱ्यापैकी रस्ता पटकन कवर होतो. नाहीतर मग ते टनलमधून पुढून पण जायचा रस्ता आहे, पण टनलमधनं मी शक्यतो जात नाही, कारण आत्ता ह्या टायमिंगला जाणारे ट्रॅव्हल्स वगैरे सगळ्या हायवेकडे येणारे ट्रॅव्हल्स वगैरे सगळे असतात ना, मग ते तिथं ट्रॅफिक होतं बऱ्यापैकी. रस्ता जातो हा जुन्या म्हणजे हायवेनी सरळ 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 पुण्यात निगडी, भक्ती, शक्ती ह्या बाजूला हा रस्ता कवर करतो. हा आपला जो नवीन मुंबई पुणे तिथं एकत्र येतो, तिथनं मग ते कोथरूड, चांदणी चौक सरळ करत हा सातारला जातो. तो पण आणि हा पण पुढे जाऊन ते कात्रजच्या इकडे एकत्र येतात. म्हणजे तो स्वारगेट बिरगेट हा आतमधून जातो फक्त, आणि हा एकदम बाहेरनं जातो. जर एखाद्याला डायरेक्ट सातारला वगैरे जायचं आहे, कोल्हापूरला जायचं, पलीकडे सांगलीला, ते त्या रस्त्याने सगळे पुढं जातात. आता असं म्हणायला गेलं तर ही माहिती तर सगळ्यांना बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे याची. काही लोकांना असं वाटत असेल की माहिती आहे तोच कंटेंट, म्हणजे माहिती आहे त्याच गोष्टी सांगतोय, असं नाही. म्हणजे जे मला गोष्टी आहेत, म्हणजे जे लोक बघतील, ज्या लोकांना माहीत नसेल कदाचित ती लोक ही गोष्ट नवीन म्हणून घेतील, आणि बाकीच्यांना ओके 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 असं आहे. आणि हां, इथे एक गोष्ट नोटीस केली, इथे एक बाजूला चर्च आहे, लगेच इकडं मस्जिद आहे, मागे एक मंदिर आहे. म्हणजे तिन्ही गोष्टी अशी एकदम लाईनमध्ये थोडं थोडं डिस्टन्स ठेवून. ही गोष्ट मी जाताना नेहमी माझ्याकडे डोक्यात येतो की अरे हा यार, एकदम बाजूबाजूला तिन्ही गोष्टी आहेत जवळ जवळ जवळ. थोडंसं ऑफ रोडिंग होईलच. आणि हे जे टायर टाकलेत ना मागचे आत्ता, स्क्रॅम्बलर, मस्त टायर आहेत. हायवेसाठी पण चांगले आहेत, ऑफ रोडसाठी पण चांगले आहेत. जो मागचा टायर टाकलेला आहे तो आता पुढचा पण चेंज करेन मी थोड्या दिवसामध्ये. आत्ता सध्या मला गरज नाही वाटत. ते पावसाळा वगैरे चालू झाला ना की मग टाकेन तो टायर. कारण आताच हा ॲक्शन कॅम घेतला, त्याच्यानंतर माईक घेतला आहे, या सगळ्याचं सेटअप, हे सगळ्या गोष्टी केल्यात. बघू आता जरा व्हिडिओज वगैरे बनवू, हां बघू. टायर तर असं तसं चेंज करणंच आहे व्हिडिओसाठी म्हणून नाही, पण सध्या नाही गरज वाटत आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे गाडीला 3 मोड आहेत. या इथं जर दिसत असेल कन्सोलला, स्पोर्ट्स मोड, रेन मोड आणि अर्बन मोड. आत्तापर्यंत आपण गाडी चालवत होतो अर्बन मोडवरच होती, आता जरा स्पोर्ट्स मोडवर टाकू. मी बऱ्यापैकी स्पोर्ट्स मोडवरच चालवतो. मस्त पिकअप आणि पॉवर चांगली भेटते. म्हणजे चेंज आहेत पॉवर फिगरमध्ये 100% या मोडचा हे आहे. मी स्वतः हा मोडचा हे नोटीस केलेलं आहे. भरपूर दिवसापासून मी करतो आहे नोटीस, आणि मी स्वतः यूज पण करतो आहे. मला भेटतो तसा पॉवरचा जो एक पंच आहे, तो मोड चेंज केल्यानंतर मिळतो याला. हे तर 100%. हा वरतून जो ब्रिज गेलेला आहे, हाच ब्रिज असा टर्न होऊन जुना आणि नवीन मुंबई पुणे एक्सप्रेसवे परत इथं म्हणजे एकत्र येतो. तर मग ह्या गाड्या अशा येतात आणि ह्या सरळ. मला तर इथे थोडी भीतीच वाटते बा. इकडच्या गाड्या लय स्पीडमध्ये येत असतात. काय टर्न आहे तिथं शार्प एकदम साईडला, त्या टर्नला हे लावलेले आहेत, टायर्स लावलेले आहेत. म्हणजे जर कुणाला जर टर्न बसला नाही तो, जरी तो गेला पुढे ह्याच्यामध्ये डिवायडरच्या आपले जे आहेत साईडचे, त्या डिवायडरचे तर जास्त नुकसान होऊ नये. त्या टायरमुळं बऱ्यापैकी इम्पॅक्ट हे होतो, ॲब्झॉर्ब होतो. आता सगळं होतं आहे. नदी क्रॉस करून पलीकडे परत आपण चाललो आहे आता. त्या नदीवरती माझं एक लय होतं की इथे एक काठ आहे, ओके. ते ज्या लाईट्स दिसत आहेत त्या लाईट्सचे इथं तो एक काठ आहे, तिथं मी त्या काठावर जाऊन बसायचो कॉलेजला असताना. मस्त पाणी वगैरे वाहतं आहे. आणि इथं कसं ह्या भागामध्ये येणारं पाणी जे होतं, इथून पुढं भले पाणी थोडं खराब होतं, पण इथपर्यंत येणारं पाणी आहे ना नदीचं, ते डायरेक्ट पाहुण्यामधून येतं. पाहुण्याला आपण जेव्हा जाऊ ना तिकडचं तो डॅम बीम मस्त आहे एकदम, तर तिथून हे पाणी सोडलं जातं. इथपर्यंत पाणी मस्त असायचं अगोदर तरी असायचं. आता माहीत नाही, आता बरेच दिवस झाले मी पण त्या काठावर गेलो नाही पाणी बघायला, पण पाणी चांगलं दिसतं. मला माझ्या कॅमेराचा मेसेज दिसतोय की 10% बॅटरी रिमेनिंग, म्हणजे बॅटरी चेंज करण्याची शक्यता आहे. पण आता कसं 10% कुठपर्यंत टिकेल
याची मला काही आयडिया नाही आहे. तरी बघू आपण जेवढं गप्पा मारता येईल तेवढं गप्पा मारू. का थांबून चेंज करू बघूया आपण. आपल्याला पण कळेल ना अजून किती वेळ टिकतं. म्हणजे इथून आता टाईम जर बघितला तर 7:51 झालेत. 10% बॅटरी आहे. किती वेळ टिकते नॉर्मली ते समजेलच ना आपल्याला याच्यामधून आता. आणि जेवढा व्हिडिओ त्या 10% मध्ये रेकॉर्ड होईल तेवढा तरी स्टोअर होईलच ना व्हिडिओ. बघूया किती स्टोअर. तसे बॅटरीज आहेत आत्ता माझ्याकडे, दुसऱ्या 2 बॅटरीज आहेत अजून माझ्याकडे. तर त्या बॅटरीज मी टाकू शकतो. पण मला पण बघायचं आहे 10% किती टिकत आहे, किती वेळ, म्हणजे कसं हे होतं आहे. टेस्टिंग चालू आहे आपली बऱ्यापैकी, गोष्टी इम्प्रूव्ह करणं चालू आहे. तर त्या हिशोबाने मग वेळेनुसार किती वेळ, कारण मी निघलेलो तेव्हा 100% चार्ज करून निघालो होतो. तर त्याच्यानंतर मग मी बरंच आता रेकॉर्ड केलं आहे. कंटिन्यूस रेकॉर्डिंग चालू आहे माझी. आणि तिथं पण रेकॉर्डिंग केली, मध्ये मध्ये मी बंद करत होतो कॅमेरा. आणि रस्त्यावरती पण बोलणं माझं चालू आहे. आणि मेन म्हणजे ते कॅमेराचा जो सेटअप आहे त्या म्हणजे ह्याचा ॲक्शन कॅमचा जो सेटअप आहे तो सेटअप कनेक्टेड आहे वायरलेस माऊस, आपल्या ह्याला माऊसच बोलतो आपल्या रिसिव्हर, ट्रान्समीटर आणि रिसिव्हर आहे माईकचा त्याला. तर मे बी ते पण चार्ज करतो ती, तो पण एनर्जी कन्झ्युम करून घेत असणार आहे त्याची. तो ऑलवेज ह्याच्यातच राहणार, चार्जच होत राहणार. ओके, आपण तो ड्रेन करून घेणार कशाची, जी माझी कॅमेराची बॅटरी त्याची आहे. तर DJIचा स्वतःचा पण तो एक माईक आहे, तो डायरेक्टली कनेक्ट होतो. त्याला काही वेगळं वायरलेसली कनेक्ट म्हणजे वायरनी कनेक्ट करायची गरज लागत नाही. पण तो लय महाग आहे तो DJI भरपूर. म्हणजे तो ते तसं बघायला गेलं तर मला तर तो भरपूर महाग वाटला. सध्यासाठी माझं स्टार्टिंगचा हा सेटअप आहे, त्याच्यामध्ये मग म्हटलं आपण असं यूज करून घेऊ. बॅटरीज आहेत आपल्याकडे एक्स्ट्रा, तर मग गरज नाही सध्या त्या माईकची. नंतर बघू, भविष्यात आपण घेऊ आपल्याला जर गरज पडली तर. JSPM इन्स्टिट्यूट तरी ताथोडेमध्ये येऊन गेलोय आपण बऱ्यापैकी. ताथोडेमध्ये आलेलो आहे. अजून किती वॉर्निंग्स देतो. 10%ची वॉर्निंग दिली, मे बी 5%ची देतो का वॉर्निंग, त्या सगळ्या गोष्टी पण कळून जातील ना. आहे थोडंसं. ओ दीदी, ओके. तिकडे हे अण्णा इडली वगैरे मस्त आहे भाई. काय इडली आहे इथली माहिती आहे का, मला आवडली होती इडली. पण फक्त मीठ आपल्याला थोडंसं हे करावं लागतं त्याच्यामध्ये बरं का. आपल्याला, मला तर स्वतःला एक वैयक्तिक मीठ जास्त खाण्याची सवय आहे, तर मला थोडंसं मिठाचं हे वाटलं होतं. पण तशी भाई इडली, आणि त्याच्यामध्ये तू अशी इडली दाबलीस आणि त्याच्यातनं तुला तेल बिल लागलं असं कधी नाही मग वाटणार. ते तूप घी ते जर वरतून टाकलेलं असेल ना तर तेच. आणि वड्यामध्ये पण सेम बरं का, वडा तर तळलेला असतो पूर्ण. खायचं पण आपल्याला लई नाद बरं का. पण खाण्याचे पण मस्त मस्त व्हिडिओज. त्यांची गाडी अडकली होती, थोडासा वायबल झाला भाऊ, पण ठीक आहे, भाऊने कंट्रोल करून घेतली. आता इथून आपण यू मारून जाऊ. हा रस्ता जातो सरळ डांगे चौकाकडं. डांगे चौकाच्या अगोदर आपण यू मारायचा ना, आपण जायचं भूमकर चौकाच्या खालनं, म्हणजे तो भूमकरचा जो टनल आहे तिथनं खालनं जायचं डायरेक्ट हिंजवडी. चला, आपल्याला जागा तर भेटली आहे जायला, टर्न मारायला. ह्यांच्या मागूनच आपण सूममध्ये आपलं निघून जाऊ. ओके, इकडं पलीकडचं पण काय म्हणणं आहे यांचं. ठीक आहे, लागून गेलो आपण आपल्या रस्त्याला. टर्न पण आपलं एकदम फटाफट काम. हां, आपल्याला जागा भेटल्याशी फक्त हे असतं. काय रॉंग साईडवर खतरनाक. मस्त, किती वेळात आलो पण माघारी. बऱ्यापैकी तिथं बसलो, बराच वेळ हे केलं. आज गर्दी पण जास्त नव्हती तिथं तशी, नाहीतर इतर दिवशी गणपती, गणेश चतुर्थी वगैरे असल्यावरती भरपूर गर्दी असते. आणि आता सध्या आज संडे होता, संडेमुळं. नाहीतर इतर दिवशी तर रॉयल एनफिल्डचं हे ओपन झालं इथे, छान. का आधीपासून होतं आठवत नाही आता मला, पण असेल की कदाचित. पण मस्त मोठं आहे रॉयल एनफिल्ड इथे.
तर इथून आतमध्ये जाऊ आपण, एक गल्ली शॉर्टकट आपला दरवेळेसचा. दुपारी येताना पण इथूनच आलो होतो. आणि हे सगळं म्हणजे ते हेल्मेटचं जे आता हे ऑर्डर केलं होतं ऑनलाईन मी, कॅमेरा वगैरे, पण ते हेल्मेटला जो माउंट वगैरे लावायचा असतो तो माउंट वगैरे आणायला इकडं चालतो भूमकर चौकाच्या इकडं. पण माउंट लावला होता, पण मी कॅमेरा पूर्ण सेटअप आणि ते माईक वगैरे हे टाकलं नव्हतं, त्याच्यामुळं ते मी चालू नाही केलं येतानाचा व्हिडिओ. नाही तर तेव्हापासूनच चालू करणार होतो मी व्हिडिओ बनवायला. पण आता असं स्पेसिफिक जायचंच आहे म्हटल्यावरती मग परत म्हटलं की ठीक आहे, कवर करून घेऊ, काय विषय नाही. तरी आता अजून आपल्याला जास्त नाही, आता मोजून 10-1 मिनटं लागतील पोचायला. लय झाली 10 मिनटं. 10 मिनटं बघू ना किती टिकते आता बॅटरी, तोपर्यंत किती राहतीये. स्पीड ब्रेकर, स्पीड ब्रेकरच्या त्या व्हाईट पट्ट्यात थोडे मुजलेत, त्याच्यामुळे रात्रीचं थोडं कमी दिसतंय. चष्मा आणि असला ना की समोरच्या गाडीची लाईट वगैरे पडली की त्या पट्ट्या जास्त दिसून येत नाही, त्यामुळे थोडं हे आहे विषय. पण गाडी हे ABS मुळे नाही, याच्यात मजा येऊन जाते.